बाळा, असे पाहून दुर्लक्ष करू नकोस. आज स्वामी तुला सांगत आहेत. माझ्या प्रिय बाळा, आज या संदेशाला तू फक्त मोजून 10 मिनिटे ऐकून तर बघ. तुला येत्या काही काळात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. पण त्याआधी एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथूनच साथ देतो मी. जाणीव ठेव, शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरळतो. कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जनावे, निष्काम कर्म करावे. श्री स्वामी समर्थ. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळेच येते. स्वामींचे नामस्मरण करा, स्वामींवरती विश्वास ठेवा, सर्व काही स्वामींवरती सोपवा. कोणाच्याही आयुष्यात काहीही अडचण असेल तर ते स्वामी नक्की दूर करतील. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे मोल कधी विसरू नका. जर स्वामींचे नाव आपल्या ओठाशी तर कशाला घाबरायचं. स्वामी सदैव असतील आपल्या पाठीशी. स्वामी म्हणतात, मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू घाबरू नको. बाळा, तुझ्या आयुष्यातील संकटांना तू कधीही खचून जाऊ नको. मी सदैव तुझी साथ देत आहे. सध्या देव तुला सांगत आहे, माझ्या प्रिय बाळा, मी दुसऱ्यासारखा दुःख देणारा देव नाही. तू जे शोधत आहेस, ते तू जे मागत आहेस, ते तुला या रात्रीत मिळेल. देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नको. बाळा, तू फक्त देवावरती विश्वास ठेव. शत्रू तुला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत, पण देव त्यांच्या रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे. चिंता सोड आणि हे ऐक, मनातील इच्छा पूर्ण होईल. तुझ्या सर्व वेदना आणि तुझे सर्व भूतकाळातील दुःख दूर करण्यासाठी देव तुझ्या समोर आला आहे. तुझे आयुष्य बदलायला 3 मिनिटे हे पुरेसे आहे. बघत राहा, देवाची सर्व वचने खरी होतील. तुझी कितीही चूक मोठी असेल किंवा तू काहीही केलं असेल ते आता विसरून जा. आता सर्व काही योग्य आणि ठीक होईल. तुझा देवावरती विश्वास आहे ना. देव म्हणतो, जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल. तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे. देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पुनरागमनात करेल. आगामीची सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे आपली वेळ. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा आपोआप सर्व लोकसुद्धा योग्य वागायला लागतात. माझ्या प्रिय मुला, देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल. तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल. जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा.
कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा, आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस, काहीच न सांगून. अडचणी या आयुष्यात नव्हे, तर अडचणी या आपल्या मनात असतात. आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. बाळा, स्वामी म्हणतात, आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवतं. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्तीसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. अडचणी ही जीवनाची एक भाग आहे. त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होते. सकारात्मकता हे आपल्याला सर्व अडचणीवर मात करण्याचे शस्त्र आहे. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावं लागतं. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहे. आपल्या दृढ निश्चयाकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न, अमर्यादित प्रयत्न, लक्षवेधी बाणासारखे आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावे लागतात. तुमचाही स्वामी समर्थांवरती विश्वास असेल आणि तुम्ही त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनाकडून पहा. प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. तुमच्या आयुष्यातील खूप सारे दुःख दूर होतील. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. कठीण काळात सुद्धा आशावादी राहा. तुमच्या सकारात्मकतेची शक्ती हीच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे. आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे. आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि त्या माध्यमातून यशस्वी व्हा. अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत. त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे जा.